आता बऱ्याचदा काय होतं की या कामाच्या व्यापामुळे किंवा ह्या सगळ्या गोष्टी करत असताना बरेच जे आहेत उद्योजक व्यावसायिक हे पेन किलर म्हणजे डोकं दुखतंय म्हणून पेन किलरची गोळी घेतली, पोट दुखतंय म्हणून एखादी पेन किलरची गोळी घेतली किंवा ॲसिडिटी झाली तर अँटॅसिड यासारख्या गोळ्या घेतात. चालूपुरता तो सिम्पटम जो आहे, जो त्रास आहे, डोकं दुखणं बंद होतं किंवा ॲसिडिटी कमी होते, तर सिम्पटम संपला म्हणजे तो आजार पण संपला असं होतं का, किंवा याचे काय परिणाम होऊ शकतात दूरगामी? आता सिम्पल आहे की असे सिम्प्टोमॅटिक ट्रीटमेंट त्या पेशंटनी घेतली तर त्याने काय होतं की आज सिम्पटम जातो, पण सिम्पटम म्हणजे तो आजार नाही आहे, त्याचं एक फक्त बाह्य रूप आहे. म्हणजे तुम्ही जसं म्हणता की माझं डोकं दुखत असेल तर ते फक्त डोकं दुखत नाहीये, तो वेगळा काही विषय असू शकतो. करेक्ट आहे. ओके. म्हणजे एखाद्याचं डोकं दुखतंय तर डोकं दुखण्यासाठी त्याने एखादी ॲसिक्लोफेनाक किंवा डायक्लोफेनाक गोळी घेतली तर त्याने आज डोकं दुखणं थांबतं, पण त्याचं डोकं दुखण्याचं कारण त्याचं मायग्रेन आहे की त्याची ॲसिडिटी आहे, त्याचं सायनोसायटिस आहे का, हे आपल्याला लक्षातच येत नाही. आणि मग तो फक्त अशाच गोळ्या घेत जातो आणि त्या आजाराची पॅथॉलॉजी आणखी डीपर होत जाते. ओके. म्हणजे जसं एखादी गाडी आपण चोक देऊन चालवतो, हा, म्हणजे प्रेशरने एकदम ती इंजिनवर ताण पडून हा, चालते. ती तेवढ्या पुरताच चालते. हो. किंवा ह्या आजारांनी बरं हे जे सिम्प्टोमॅटिक ट्रीटमेंट घेऊन कसं होतं, एखादी भिंत खूप चांगली दिसते पण तिला आतून सरदावा असेल तर काय होतं की तो कलर फक्त दिसतो चांगला आहे, पण एकदाचा कलर निघाला की लक्षात येतं अरे भिंत किती सडलेली. हो. आणि सेम तसंच आपल्या शरीरात होतं आणि मग त्याचं मोठ्या आजारात रूपांतर झालं की मग तेव्हा रिव्हर्सल होण्याची शक्यता खूप कमी होऊन जाते. तोपर्यंत शरीराचं बरंच नुकसान झालेलं असतं. म्हणजे असे काही आजार झाले तर फक्त पेन किलर घेऊन किंवा म्हणजे ते तात्पुरते औषधं घेऊन तो विषय कधीच टाळायचा नाही. त्यासाठी प्रॉपर ट्रीटमेंट घ्यायची आणि शक्यतो प्रॉपर आयुर्वेदिकच ट्रीटमेंट घ्यायची, जेणेकरून मुळापासून तो विषय आपला क्लिअर होऊ शकतो. करेक्ट आहे सर. येस सर.